नमस्कार सगळ्यांना. संत समागम या पेजवरती जो उपक्रम चालू आहे आपला कीर्तन प्रवचन व्याख्यानाचा, तो अत्यंत छान आहे. त्याचप्रमाणे आज देखील मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी संत समागम या पेजचे पुन्हा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच श्रोत्र मंडळी जे आहेत त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. काल मी न्यायशास्त्रातील प्रमेय विचार या विषयावरती जे काही तोडकं मोडकं सांगता येईल ते मी सांगितलं. आज जो विषय आहे आपला तो म्हणजे नीतिशतकातील श्लोकांचे निवडक चिंतन. काही श्लोक नीतिशतकातील मी सांगणार आहे. त्या श्लोकांवरती थोडंसं जे काही मला तोडकं मोडकं चिंतन सांगता येईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नीतिशतकातील श्लोकाचं चिंतन करण्या अगोदर त्या नीतिशतकातील नीतिशतक जो ग्रंथ लिहिला, ज्यांनी लिहिला ते म्हणजे भर्तृहरी, त्यांच्याबद्दल माहिती असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्याबद्दलची माहिती असली तरच आपल्याला त्या ग्रंथात प्रवेश करता येईल असं मी म्हणू शकतो. बऱ्याच काही लोकांना एवढंच माहिती आहे की भर्तृहरी नावाचे कोणी व्यक्ती होते. काहींना तर हे पण माहीत नाही भर्तृहरी नावाचे हे मोठे कवी होते. काहींना भर्तृहरी हे कवी आहेत हे देखील माहिती आहे. तर जे काही मला त्यांच्याबद्दल माहिती असेल ती मी सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे. आणि त्यावरती आपण त्या नीतिशतकातील श्लोकांचे श्लोक जे आहेत त्या श्लोकांचा अर्थ, पद, अन्वय काय होतो, त्याचा तात्पर्य अर्थ काय हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला आपण पूर्वपीठिका त्यांच्याबद्दलची कथा, भर्तृहरींच्या अथवा त्यांचा परिचय थोडक्यात आपण जाणून घेऊया. भर्तृहरी एक महान मोठे असे एक कवी होऊन गेले, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे भर्तृहरींच्या बाबतीत त्यांचे गुरु होते, वसुरात नावाचे गुरु होते. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रसेन हे होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव पिंगला असे होते भर्तृहरींच्या. तर पिंगलावरती भर्तृहरींचं अत्यंत प्रेम होतं. त्यांचे गुरु जे होते ते म्हणजे गुरु गोरखनाथ बाबा. त्यांच्याबद्दल असं सांगतात, यांनी ग्रंथ जे नीतिशतक वगैरे, नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक ग्रंथ लिहिले. त्यानंतर ते गुरु गोरखनाथ बाबा यांचे शिष्य बनले. त्याचं मागचं कारण सांगतात ते. त्याबद्दल एक कथा अशी आलेली आहे की उज्जैनचे ते पहिले एक महान कवी होते. त्यांच्यातून कवित्व जे आहे ते आपल्याला दिसून येईल. दृष्टांतो नैव दृष्टस्त्रिभुवन जठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः स्पर्शश्चेत् तत्र कल्प्यस्य नयति यदहो स्वर्णतामश्मसारं न स्पर्शत्वं तथापि श्रितचरणयुगे सद्गुरुस्वीयशिष्ये स्वीयं साम्यं विधत्ते भवति नृपमस्ते न चालौकिकोऽपि अथवा बालौकिकोऽपि. काय त्यांची शैली होती. अथवा यदा किंचिज्ञोऽहं द्विपैव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं. यदा किंचिद्बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वलैव मदो मे व्यपगतः. काय शैली, काय प्रतिभाशाली भर्तृहरी होते यातून स्पष्ट होते. ते एक पहिले मोठे कवी होते, महान. ही पहिली गोष्ट, पहिली वैशिष्ट्य त्यांचं. दुसरं म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की ते एक उज्जैनचे
विख्यात प्रसिद्ध असे राजे होते भर्तृहरी. म्हणून देखील टीकाकाराने राजर्षी प्रवर असा उल्लेख त्यांचा केलेला आहे टीकेमध्ये. तर जेव्हा त्यांनी ग्रंथ वगैरे रचना केली त्यानंतर ते गुरु गोरखनाथ बाबा यांचे शिष्य बनले. त्याची एक कथा सांगतात. ती म्हणजे अशी, काय होतं, एक दिवशी आपल्या पत्नीसोबत भर्तृहरी त्यांची पत्नीचं नाव होतं पिंगला. ते आपल्या पत्नीसोबत, पूर्वीचे जे राजे होते ते थोडक्यात सांगतो. पूर्वीचे राजे काय करायचे, शिकार करत असत. मग ते हरिणीची शिकार मुख्यत्वाने करायचे. ते हरिणीची तर शिकार करत असत. तर एके दिवशी हे दोघं भर्तृहरी आणि पिंगला भर्तृहरी आपल्या पत्नीसोबत जंगलात शिकारीसाठी गेले. तर पूर्ण दिवसभर त्यांनी पूर्ण जंगल शोधून पाहिलं, एकही त्यांना शिकार मिळाली नाही. त्या दिवशी शेवटी परतत असताना राजवाड्याकडे त्यांना एक हरिणाचं कळप दिसलं. त्या कळपामध्ये 7 हरिणी आणि एक हरिण होतं. तसं सांगतात की 7 हरिण आणि एक हरिण होतं. तर भर्तृहरी एकदम त्यांचं मन खिन्न झालेलं होतं. एकही शिकार मिळाली नाही पूर्ण दिवसभर शोधून देखील जंगलात. तर आपल्याला शिकार आता मिळालेले आहे, तर आपण आता सोडायचं नाही असा विचार करून त्यांनी लगेच बाण त्याच क्षणी आपल्या भात्याला लावला आणि मारण्याचा प्रयत्न करणार. तेवढ्यात पिंगला म्हणाली की अहो, यांना मारू नका या हरिणाला, कारण त्या हरिणींचा 7 हरिणींचा एकच पती आहे. तरीसुद्धा त्यांनी न ऐकता पिंगलेचं बाण सोडला आणि जसा बाण सोडला तसा तो बाण जाऊन साक्षात हरिणाच्या पोटामध्ये घुसला आणि त्याच क्षणी हरिण तिथेच जमिनीवर खाली पडला. तो पडल्यानंतर तिथले जे हरिणी जे होत्या त्या काय झालं, त्या दूरवर अशा निघून गेल्या. दूरवर निघून गेल्यानंतर भर्तृहरी राजा त्या हरिणाच्या जवळ गेला आणि हरिणाच्या जवळ गेल्यानंतर तो हरिण म्हणतोय ते म्हणजे असं, माझी जी त्वचा आहे ती त्वचा साधू संतांना दे हे राजा. माझी जी त्वचा आहे ती साधू संतांना दे. माझे जे हे नेत्र आहेत ते नेत्र तू चंचल अशा नारीला म्हणजे चंचल अशा स्त्रीला दे. मी गेल्यानंतर माझे जे पाय आहेत ते पाय जोराने वेगवान पळणाऱ्या अशा चोराला दे. आणि माझे ज्या शरीराची जी माती होईल माझ्या शरीराची ती माती पापी अशा राजाला दे. असं म्हटल्याबरोबर राजाला मनात शोक निर्माण उत्पन्न झाला आणि त्याच क्षणी असं बोलल्यानंतर त्याच क्षणी तो हरिण तिथं मरण पावला. त्यानंतर राजाला शोक उत्पन्न झाला आणि विचार करू लागला, पश्चाताप करू लागला. मन दुःखी झालं, खिन्न झालं, उदासीन असं झालं आणि म्हणू लागला की मनात पश्चाताप करू लागला की याला कसं जिवंत करता येईल आपल्या या हरिणाला. तो याच्यातून समजला की मी पापी आहे. हरिण तो म्हणाला की पापी राजाला माझी शरीराची माती देईन असं सांगितल्याबरोबर त्याला बोध झाला आणि तरी देखील नाईविलाजाने त्याने ते शरीर हरिणाचं आपल्या खांद्यावरती उचलून राजवाड्याकडे परतत असताना तिथे एक मध्येच गुरु गोरखनाथ बाबा भेटले. आणि हरिण अजून एक म्हणालं होतं, मरत असताना हरिण तो म्हणाला होता की माझे जे शिंग आहेत ते बाबा शृंगी बाबांना नेऊन दे असं तो हरिण म्हणाला होता. हा सगळा वृत्तांत त्या गुरु गोरखनाथ बाबांना सांगितला आणि सांगितल्यानंतर तो भर्तृहरी राजा म्हणाला, या हरिणाला तुम्ही जिवंत करा याच क्षणी. तेव्हा ते गुरु गोरखनाथ बाबा म्हणाले, मी या हरिणाला मी जिवंत करतो हे राजा.
पण माझी एक अट अशी आहे ती तू मान्य करावीस. ती म्हणजे अशी, मी याला जिवंत तर करीन, पण जिवंत केल्यानंतर याच्यानंतर तू माझा शिष्य बनावास अशी माझी अट आहे. तेव्हा भर्तृहरी म्हणाला, शिष्यच फक्त बनायचे ना, तर अवश्य बनतो मी, पण याचे प्राण तर येतील ना. असा विचार करून त्याने वचन दिलं गुरुनाथ बाबांना, आणि वचन दिल्यानंतर त्याच क्षणी तो हरिण जिवंत झाला. त्याचे प्राण ते आले हरणामध्ये. हे कारण आहे गोरखनाथ बाबा यांचे शिष्य होण्याचे भर्तृहरींचं. त्यांचे एक गुरु होते वसुरात नावाचे भर्तृहरींचे. हे कधी झालं, जेव्हा तिन्ही ग्रंथांचं त्यांनी रचना केली, त्यानंतर ते वैराग्य निर्माण झालं, आणि वैराग्य निर्माण होऊन त्यांनी काय केलं, गोरखनाथ बाबा यांचे शिष्य बनले. हे याच्या मागचं कारण. हे पहिली गोष्ट. पहिलं सांगितलं वैशिष्ट्य, ते मोठे कवी होते. दुसरं म्हणजे त्यांच्याबद्दलचं ते मोठे एक राजे होऊन गेले. तिसरं अजून एक, कुणाला माहिती आहे की नाही हे मला माहिती नाही. काही लोकांना माहिती असेल, जे व्याकरण वगैरे शिकतात, व्याकरणशास्त्र, त्यांना नक्कीच हे माहिती असणारच, यात संशय नाही तिला मात्र देखील. पण अजून एक व्याकरणातील एक ग्रंथ आहे, वाक्यपदीय नावाचा एक सुप्रसिद्ध विख्यात ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची रचना करणारे ते म्हणजे नीतिशतकाचे रचयिता भर्तृहरी हे आहेत. त्यामुळे त्यांनी काय वाक्यपदीय नावाचा एक प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. त्या वाक्यपदीयाचं थोडक्यात सांगतो. वाक्यपदीय हा ग्रंथ 3 कांडामध्ये विभागला गेलेला आहे. प्रथम कांड, द्वितीय कांड आणि तृतीय कांड. 3 कांडांनी युक्त हा ग्रंथ असल्यामुळे या ग्रंथाला त्रिकांडी असं देखील म्हणतात. वाक्यपदीय ग्रंथाला दुसरं नाव त्रिकांडी असं देखील आहे. पहिलं जे कांड आहे, कांड शब्दाचा अर्थ भाग, विभाग असा होतो. पहिला जो भाग आहे, त्या पहिल्या भागात अक्षर हे ब्रह्म आहे असं प्रतिपादन केलेलं आहे. अक्षर ब्रह्म. तर म्हणून ब्रह्मकांड देखील या पहिल्या कांडाला म्हणतात. यात वाक्यपदाचा विचार खूप छान पद्धतीने केलेला आहे. असं हे वाक्यपदीय नावाचा सुप्रसिद्ध सुव्याख्यात असा हा ग्रंथ ज्यांनी लिहिला ते म्हणजे भर्तृहरी आहे. त्यामुळे भर्तृहरींना महावैयाकरण, योगीराज, महाकवी, राजर्षी प्रवर अशा उपाध्या आहेत. म्हणजे महावैयाकरण, योगीराज, राजर्षी प्रवर भर्तृहरी हे आहेत. असे विख्यात असणारे आणि सर्वांना ज्ञात असणारे कवी म्हणजे भर्तृहरी. ज्यांना भर्तृहरी, मी नेहमी सांगत असतो, ज्यांना भर्तृहरी हे माहीत नसतील, अथवा कालिदास, दंडी, माघ असे कवी ज्यांना माहिती नसतील इत्यादी, त्यांना संस्कृत येत नाही असं मी समजतो, किंवा त्यांनी संस्कृतचा अभ्यास तसा चांगल्या पद्धतीने केला नाही, यात मात्र संशय नाही. यांचा अभ्यास करायलाच पाहिजे. जो काही कोणी असेल संस्कृत शिकणारा, त्याने यांचा अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही. हे झालं भर्तृहरींबद्दल थोडीशी प्रस्तावना, पेठिका, पूर्व पेठिका, त्यांचा परिचय. तर आता नीतिशतक तील काही श्लोक आहेत. वेगवेगळ्या छंदातील वेगवेगळे श्लोक घेऊन त्यांचा विचार आपण पुढे आता मांडणार आहोत. पहिला आता नीतिशतक सुरू करण्याचा ग्रंथाची पूर्वपीठिका काय, प्रस्तावना काय. तर नीतिशतक पहिले भर्तृहरींनी 3 ग्रंथांची रचना केली. नीतिशतक, शृंगारशतक आणि वैराग्यशतक अशा एकूण 3 ग्रंथांची रचना केलेली आहे. नीतिशतक हा जो ग्रंथ आहे तो म्हणजे या तिन्ही ग्रंथांमध्ये, नीतिशतक असो, शृंगारशतक असो अथवा वैराग्यशतक असो, तिन्ही ग्रंथांमध्ये सदाचरणाचं ज्ञान करून दिलेलं आहे त्यांनी, भर्तृहरींनी. म्हणजे सदाचरण कसं असावं, माणसाचं आचरण कसं असावं, माणसाने कसं वागलं पाहिजे, कसं वागू नये,
कशी नीती पाहिजे, कसं नीतीचं ज्ञान अवगत करावं, हे सगळं सदाचरणांचं ज्ञान तिन्ही ग्रंथांमध्ये भरलेलं आहे पूर्णपणे. तर त्या आचरणाच्या ज्ञानासाठी पहिलं नीतीचं ज्ञान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. की नीतीचं ज्ञान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर नीतीचं ज्ञान करून देणारा ग्रंथ म्हणजे नीतिशतक असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून या नीतिशतक या ग्रंथामध्ये नीतीचं ज्ञान योग्य आणि उत्कृष्ट पद्धतीने भर्तृहरींनी प्रतिपादन केलेलं आहे. तर शतक हा शब्द लागलेला आहे. नीतिशतक, शृंगार शतक आणि वैराग्य शतक अशा तिन्ही ठिकाणी शतक हा या शब्दाची योजना केलेली आहे. शतक या शब्दाचा अर्थ 100. तर प्रत्येक ग्रंथामध्ये कमीत कमी 100 श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत. तर त्यांनी म्हणून टीकाकारांनी महाबलोपाकृष्णशास्त्री यांनी आपल्या संस्कृत टीकेमध्ये पण राजर्षी प्रवर योगीराज महावैयाकरण असेच पद वापरलेले आहेत ते भर्तृहरी यांच्यासाठी. काय होतं ते अजून एक सांगतात भर्तृहरीबद्दल. गुरु गोरखनाथ बाबा यांचे शिष्य बनले, त्यांना भरथरी या नावाने सुद्धा सुप्रचलित आहे ते आज देखील जगात. भरथरी हे देखील नाव त्यांचं पडलेलं आहे. तर नीतिशतकातील जो ग्रंथ आहे पहिला, त्यांनी जे टीकाकार आहेत त्यांनी निबंधंश चिकीर्षितम प्रतिजानीते ज्याप्रमाणे तर्कस न्यायशास्त्रातील दीपिका हा ग्रंथ आहे, तर्कसंग्रह दीपिका म्हणजे तिसरा जो ग्रंथ आहे न्यायशास्त्रातील, त्यात ज्या पद्धतीने वाक्यरचना आहे त्याच पद्धतीने या टीकेमध्ये पण त्यांनी वाक्यरचना केली आहे. ज्या अर्थी यांनी वाक्यरचना अशी केली त्या अर्थी आपण हे समजू शकतो की यांनी शास्त्रांचं अध्ययन केलेलं आहे या टीकाकारांनी देखील. तर या ठिकाणी प्रत्येक ग्रंथ सुरू करताना किंवा लिहित असताना पहिलं मंगलाचरण करतात. मंगलाचरण का करावं अथवा किती प्रकारचं मंगलाचरण आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हे सांगून पुढे जाऊया आपण. मंगलाचरण 6 प्रकारचं आहे. नमस्कारात्मक मंगलाचरण, आशीर्वादात्मक, वस्तुनिर्देशात्मक, कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक शब्दाचा अर्थ शरीराने केलेलं मंगल, वाचिक म्हणजे वाणीने, वाणीद्वारा, आणि मानसिक म्हणजे मनाने, अंतःकरणातून जे केलेलं अंतःकरणाने. नमस्कारात्मक मंगलाचरणाने आपलं जे आता पहिला जो श्लोक आहे भर्तृहरीने लिहिलेला तो नमस्कारात्मक श्लोक आहे, म्हणजे नमस्कारात्मक मंगलाचरण आहे पहिला श्लोक. तो म्हणजे असा: दिक्कालाद्यनवच्छिन्नानंतचिन्मात्रमूर्तये स्वानुभूत्येकमानाय नमःशांताय तेजसे, असा हा श्लोक. नमः हे पद वापरलेलं आहे या श्लोकात. तर नमः म्हणजे नमस्कारः किंवा नमस्कार असा अर्थ होतो मराठीत. तर नमस्कारात्मक ज्या श्लोकात नमस्कार हे पद असतं किंवा नमस्कार आपल्या नमस्काराचं ज्ञान होतं तो श्लोक मंगलाचरणात्मक असं समजावं आपण. दुसरं म्हणजे आशीर्वादात्मक, जो 5वं मंगलाचरण आशीर्वादात्मक मंगलाचरण, ज्या श्लोकात श्लोकाद्वारे आशीर्वाद दिला जातो त्या मंगलाचरण आशीर्वादात्मक मंगलाचरण असं म्हणतात. ज्या ठिकाणी वस्तुनिर्देशात्मक, वस्तूचं निर्देशन करून ग्रंथाची सुरुवात केली जाते त्याला वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण म्हणतात. जसं की अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मो हिमालयो नाम नगाधिराजः, असं कविकुलगुरू कालिदास यांनी वर्णन केलेला श्लोक आहे. अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मो हिमालय, साक्षात हिमालयाचं वर्णन करणारा श्लोक पहिला श्लोक. हे झालं वस्तुनिर्देशात्मक मंगलाचरण. अशा प्रकारचं 6 प्रकारचं मंगलाचरण आहे. आपल्या नीतिशतक या ग्रंथामध्ये जे चिंतन मांडणार आहोत त्यातील पहिला श्लोक हा नमस्कारात्मक आहे, म्हणून नमस्कारात्मक मंगलाचरण हे आहे. त्या ठिकाणी विचार करूया आपण मंगलकाचरण का करावं. तर ग्रंथाची योग्य पद्धतीने कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी जे विघ्नांचा नाश व्हावा अथवा विघ्न येऊ नयेत यासाठी मंगलाचरण करतात, अथवा ग्रंथाची समाप्ती व्हावी योग्य पद्धतीने
त्यामुळे मंगलाचरण प्रत्येक ग्रंथामध्ये केलं जातं. तर ग्रंथाची समाप्ती असा शब्द वापरला. समाप्ती शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी असा केलेला, ग्रंथ घटकीभूत चरमवर्णध्वंस हा समाप्ती शब्दाचा अर्थ वापरलेला आहे. तर ग्रंथ घटकी म्हणजे एकंदरीत नीतिशतकात 100 श्लोक आहेत. त्या ग्रंथ घटकीभूत जे चरमवर्ण आहे, जो ग्रंथ घटकीभूत जो चरमवर्ण, शेवटचा, चरम शब्दाचा अर्थ शेवटचा जो वर्ण आहे, त्या वर्णाचा नाश होणं म्हणजे ध्वंस, त्याचा म्हणजेच समाप्ती असा अर्थ होतो. तर ग्रंथ घटकीभूत चरमवर्णध्वंस हा समाप्ती शब्दार्थ हा इथे शास्त्रादिषु व्यवहार अस्ति. असा शास्त्रांमध्ये व्यवहार आहे. तर समाप्तीसाठी कारण हे मंगलाचरण आहे. तर मंगलाचरण हे कारण आहे ग्रंथ समाप्तीसाठी. तर कसं विघ्नध्वंसद्वारा हे कारण आहे. तर मुख्य कारण आहे मंगल. तर कार्य मुख्य विघ्नध्वंस होणं. विघ्नध्वंस झाला म्हणजेच ग्रंथाची समाप्ती अवश्य सुतराम होणारच, यात संशय नाही. पण विघ्नध्वंस होणं, जे काही मध्य विघ्न येतील त्यासाठी मंगलाचरण पूर्वी ग्रंथाच्या रचना करण्याच्या अथवा आपण पाठ शिकवत असताना मंगलाचरण करतो. जसं की कुठले एखादं मंगलाचरण असे, ओम नमः कणाद गौतमादिभ्यस्तर्क विद्या संप्रदाय करतुभ्यः वंश ऋषिभ्यः नमो मद्भ्यः गुरुभ्यः असं मंगलाचरण करतो. एक उदाहरणासाठी तुम्हाला सांगितलं. आता या ठिकाणी मंगलाचा थोडक्यात विचार करून आपण पुढे जाणार आहोत. तर मंगल जे आहे, या ठिकाणी मंगलाचा जो विचार केलेला आहे तो असा की शास्त्रकाराने दीपिकेमध्ये असा विचार केला आहे की मंगल कादंबरी ग्रंथामध्ये असे आक्षेप घेतला आहे. कादंबरी नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये मंगल केलेला आहे, परंतु ग्रंथाची समाप्ती झालेली नाही. आणि म्हणजे कारण आहे कार्यकारणभाव. काल ज्या पद्धतीने मी काही प्रमेय सांगितले, आधारादे भाव, निरूप्य निरूपक भाव, प्रतियोगी अनुयोगी भाव, तो अवच्छेद्य अवच्छेदक भाव, त्याप्रमाणे कार्यकारण भाव हे एक प्रमेय आहे. ते या ठिकाणी आपण पाहूया. प्रसंगसंगत्या मी सांगतो. ते कारण आहे मंगल, कार्य आहे आपली समाप्ती अथवा विघ्नध्वंस असं घेतलं. तर विघ्नध्वंस हे कार्य. तर मंगलनिष्ठ कारणता निरूपित कार्यता आश्रय विघ्नध्वंस हा असा कार्यकारण भाव होतो. तर कादंबरी जो ग्रंथ आहे त्यात मंगल केलेलं आहे, पण ग्रंथाची समाप्तीच होत नाही. असं होईल का हो? म्हणजे कारण आहे आणि कार्य नाही असं कधी होईल का? नाही होणार. पण असा आक्षेप आहे त्या कादंबरी ग्रंथ असं झालेले, मंगल केलेलं पण ग्रंथ समाप्ती झालेली नाही, म्हणून कारण आणि कार्य नाही. म्हणून यालाच म्हणतात अन्वय व्यभिचार. कारणसत्वे कार्याभावा. आणि ज्या ठिकाणी किरणावली नावाचा ग्रंथ आहे त्या ठिकाणी कारण नाही पण ग्रंथाची समाप्ती झालेली आहे योग्य पद्धतीने. म्हणजे कारण नाही आणि कार्य होतंय असं पण कधी आपण पाहिलं आहे का? नाही. परंतु तिथे पण असा आक्षेप घेतला आहे. म्हणून यालाच व्यतिरेक शब्दाचा अर्थ हा भाव. म्हणजे कारणाभावे कार्यसत्वम, म्हणजे कारण नाही पण कार्य होतंय, यालाच आपण म्हणतो व्यतिरेक व्यभिचार. हा एक दोष आहे. हे दोन दोष आहेत, अन्वय विचार आणि व्यतिरेक व्यभिचार हे दोष आहेत. मग कसं वारण होईल यांचं ते सांगतात की कादंबरी ग्रंथामध्ये मंगल केलेलं आहे आणि कार्य पण होत नाही. ज्या अर्थी कार्य होत नाही त्या अर्थी मंगल सुदृढ नाही, दृढ मंगल करायला हवं. ज्या पद्धतीने मंगल करायला हवं त्या पद्धतीने केलेलं नाही. अथवा कमी मंगल केलेलं आहे, अधिक मंगल हवं की ज्याने दृढता प्राप्त होईल. आणि दृढता प्राप्त झाल्यानंतर विघ्नाचा ध्वंस, समूळपणे विघ्न जे आहे ते नष्ट होते, तेव्हा कार्य समाप्त होईल. म्हणून पहिला जो दोष सांगितला त्याचं वारण होईल. पण दुसऱ्या दोषाचं कसं वारण हो? ते म्हणतात की व्यतिरेक जो व्यभिचार आहे ना त्याचं वारण करण्यासाठी सांगतात किरणावली. बरोबर, ठीक आहे, मान्य आहे, किरणावली ग्रंथात मंगल केलेलं नाही, ठीक आहे. पण ग्रंथाच्या बाहेर कुठे मंगल केलं असेल? ग्रंथाच्या बाहेर मंगल केलेलं आहे. म्हणून कारण आहे, फक्त आपल्याला ते दिसत नाही किंवा आपल्याला ते लक्षात येत नाही. म्हणजे कारण आहे आणि कार्य पण होते. म्हणून दुसरा जो दोष आहे व्यतिरेक विचार त्याचं देखील वारण होतं. हे फक्त प्रसंगसंगत्य मी सांगितलं. या ठिकाणी मंगल का करावं
आणि ग्रंथाच्या समाप्तीसाठी मंगलाचरण हे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रंथ रचत असताना किंवा शिकवत असताना मंगलाचरणच किंवा वेदाचं पठण करत असताना सुरुवातीला आपण मंगलाचरण करूनच आरंभ करतो. हे त्यामागचं कारण. आता आपण पहिला श्लोक पाहणार आहोत, तो म्हणजे असा: दिक्कालाद्यनवच्छिन्नानन्तचिन्मात्रमूर्तये स्वानुभूत्येकमानाय नमः शांताय तेजसे. असा पहिला श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ आपण पाहू. दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत इति उक्तम. दिक् शब्दाचा अर्थ, दिक् शब्दाने दिशा असा घ्यायचा. शब्दरूपावलीत पण दिक् शब्द आलेला आहे. दिक् दिशो दिशा प्रथमा असा शब्द चालतो. तर दिक् शब्दाचा अर्थ दिशा असा घेतला. दिक् काल शब्दाने भूतादींचा संग्रह करायचा आहे. भूतादी घ्यायचे. भूतादी तर आदिपदाने कोण? देश अवयव. भूतादी या शब्दात आदिपद आहे. त्या आदिपदाने देश अवयवांचा संग्रह करायचा आहे. तर भूतादी, तर असा प्रश्न निर्माण होईल, बाबा भूत म्हणजे हे जे काय आपल्या लौकिकात आहेत, म्हणतो आपण सहज म्हणतो, अरे इथं भूत आहे, त्या जागेवर ती भूत आहे, तिथे जाऊ नको. ते भूत घ्यायचे नाहीत आपल्याला. इथे आपल्याला भूत शब्दाने जे शास्त्रकाराने सांगितलेत, वेदांत शास्त्रकार सांगतात त्याला भूत शब्दाला पंचमहाभूत असं म्हणतात आणि काही केवळ भूत असं म्हणतात. तर असो, आपल्याला भूत शब्दाचा अर्थ कळावा यासाठी सांगतो. भूत शब्द हे पंचभूत कुठली ते? तर पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश हे पंचभूत घ्यायचेत. काल या शब्दाने, काल या ठिकाणी, भूतादी या ठिकाणी भूत शब्दाने. आदी शब्दाने काय घेतले आपण? देश अवयव. दिक्कालाद्यनवच्छिन्न असं पद आहे. तर दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत असं श्लोकात आलेले. तर याचा विग्रह कसा होईल? दिक्च कालश्च तौ आदिहि येषाम देश अवयवादीनाम असा विग्रह होतो. तर दिक् काल ही दोघे ज्यांचे देश अवयवांचे आहेत अशा त्यांना असं विशेषण आहेत. ही सगळी दिक्कालाद्यनवच्छिन्नान तैहि अनवच्छिन्ना, त्यांनी अनवच्छिन्न. अनवच्छिन्न शब्दाचा अर्थ अव्याप्त, त्यांनी अव्याप्त असणारी. तैहि अनवच्छिन्ना म्हणून सांगितलं. तैहि अनवच्छिन्न अनंता, अनंत असणाऱ्या. अनंता चिद्रूप, चिन्मात्रा शब्द वापरलाय. अनंत चिन्मात दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत चिन्मात्र शब्द वापरला. चिन्मात्रा नाम चिद्रूपा, याचा अर्थ चिन्मात्रा, चिद्रूपा. स्वरूप शब्दाचा अर्थ स्वरूप, चित स्वरूपा, चित स्वरूप असणाऱ्या असा अर्थ. चिन्मात्रा, चिन्मात्र मूर्तये, मूर्तये पद आहे. मूर्तिदेहो यस्य तस्मै असा विग्रह, असा बहुरी तत्पुरुष. मूर्तिदेहो यस्य तस्मै, मूर्तिदेह ज्याचा आहे अशा त्याला, अशा त्या असणाऱ्या. हा झाला पहिल्या ओळीचा अर्थ. दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये अशा त्या. स्वानुभूत्येकमानाय नमः शांताय तेजसे ही दुसरी ओळ आहे. तर शांताय, शांताय तेजसे नमः स्वानुभूत्येकमानाय असं आपल्याला म्हणता येईल. तर शांताय शब्दाचा अर्थ शांत स्वरूपाय असा राखेल. शांत स्वरूपाय. तेजसे प्रकाश रूपाय, प्रकाश स्वरूपाय असणाऱ्या. प्रकाश स्वरूप असणार. तेजस शब्दाचा प्रकाश रूपाय म्हणजे प्रकाश स्वरूप असणाऱ्या. शांताय म्हणजे शांत स्वरूप असणाऱ्या अशा भगवान ब्रह्मदेवाला नमस्कार असो. नमः असं पद वापरले. तर नमःचा याचा पण थोडक्यात आपल्याला नमस्कार शब्द जो आहे तो आपल्याला असा सांगता येईल. स्वावधिक सोत्कृष्टत्व प्रकारक ज्ञानानुकूल व्यापार नमस्कार पदार्थ. नमस्कार पदार्थाचं पण असं लक्षण केले. स्वावधिक सोत्कृष्टत्व प्रकारक ज्ञानानुकूल व्यापार असं निर्वचन केले नमस्कार पदार्थ. म्हणजे थोडक्यात अर्थ असा की गुरु आणि शिष्य आहेत. स्वावधिक उत्कृष्ट म्हणजे माझ्यापेक्षा यांच्याकडे उत्कृष्ट पद्धतीने या गुरूंकडे ज्ञान आहे. स्वावधिक उत्कृष्टत्व प्रकारक ज्ञानान जे ज्ञान आहे त्यांच्यावर असणारं जे ज्ञान, त्या ज्ञानानुकूल जो व्यापार. म्हणजे व्यापार शब्दाचा अर्थ करतल संयोग. कर शब्दाचा अर्थ हात. तल म्हणजे जे हाताचे आपले जे तळ भाग आहे तो.
करतल संयोग यांचा असा संयोग केला असता, तो संयोग करणं म्हणजे आपण नमस्कार करताना दोन्ही हात एकमेकांना मिटवून जो नमस्कार करतो, करतल संयोग, तो संयोग म्हणजे नमस्कार. हा शब्दाचा हा अर्थ आहे मुख्य. म्हणजे यांच्यापेक्षा माझ्याकडे जे ज्ञान आहे, शिष्य म्हणतो थोडक्यात, नमस्कार शब्दाचा असा अर्थ होतो की माझ्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान, त्या ज्ञानापेक्षा गुरूंकडे असणाऱ्या जे ज्ञान आहे ते उत्कृष्ट पद्धतीचं आहे, योग्य आहे आणि मोठं आहे. आणि त्यासाठी मी कराच्या म्हणजे दोन्ही हाताच्या तळव्याचं असा हात जोडून मी यांना नमस्कार करतो, करतल संयोग करतो. करतल संयोग हाच आहे नमस्कार पदार्थ, असं आपल्याला सांगता येईल. नमस्कार पदार्थ नमः या शब्दावरून आठवलं म्हणून तुम्हाला मी प्रसंग संगत्या सांगितलं. शांताय तेजसे. आता इथं प्रश्न असा आहे की किंमानं ब्रह्मण हा अस्तित्वविषयी म्हणजे ब्रह्मदेवाच्या अस्तित्वाविषयी काय प्रमाण आहे. तर ते सांगतात ब्रह्मदेवाच्या अस्तित्वाविषयी स्वानुभूत्येक मानाय, जे तिसरा जो पाद आहे श्लोकाचा त्या पादात प्रमाण स्वानुभूत्येक मानाय म्हणजे सस्य अनुभूती अनुभव किंवा दुसरा पक्ष स्वकीय अनुभूती असं म्हणत आहे. स्वतःची जी अनुभूती अनुभव आहे हेच आहे प्रमाण त्याच्या अस्तित्वाविषयी. म्हणून सांगितलं दिक्कालाद्यनवच्छिन्नानंत चिन्मात्र मूर्तये स्वानुभूत्येकमानाय नमशांताय तेजसे, असा या पहिल्या श्लोकाचा अर्थ होतो. हा जो श्लोक आहे तो अनुष्टुप छंदात्मक श्लोक आहे. तर वेगवेगळ्या छंदातील श्लोक घेऊन मी वेगवेगळ्या श्लोकांचा अर्थ सांगणार आहे. तो पहिला श्लोक सांगितला अनुष्टुप छंदातील. अनुष्टुप छंदात एकूण पहिल्या पादात 8 अक्षर असतात, दुसऱ्या पादात 8, एकूण पहिल्या ओळीमध्ये 16 अक्षर, 32 अक्षरांचा एकूण अनुष्टुप छंद हा तयार होतो. दुसरा श्लोक आहे, दुसरा श्लोक सांगण्या अगोदर त्याची पूर्वपीठिका सांगतो. पूर्वीच असं वृत्तांत आहे की या अशी कथा आहे. पूर्वी काय होतं, जरादी रोगाच्या नाशासाठी म्हणजे म्हातारपणात जे काही रोग उत्पन्न होतील त्या रोगांच्या नाशासाठी आणि आयुष्यवर्धनासाठी कुठलं तरी एक फळ एका ब्राह्मणाने भर्तृहरी राजाला ते दिलं. भर्तृहरी राजाला दिल्यानंतर ते फळ भर्तृहरींचं अत्यंत प्रेम होतं. मी सुरुवातीला एक वाक्य वापरलं होतं, पिंगला या आपल्या पत्नीवरती. तर त्या पत्नीला त्यांनी ते फळ दिलं. ते फळ दिल्यानंतर त्या पत्नीने दुसऱ्या कोणी एका पुरुषाला त्यांनी ते फळ दिलं. ते फळ दुसऱ्या पुरुषाला दिल्यानंतर त्या पुरुषाने देखील कोण्या एका स्त्रीला ते फळ दिलं. कोण असा जगात आहे, याच्यातून काय स्पष्ट होतं आहे, कोण असा आहे की स्वतःचं आयुष्य वाढत जर असेल, जे एखाद्या फळाने, ज्या फळाने आपल्या स्वतःचं आयुष्य वाढत असेल ते फळ दुसऱ्याला नेऊन देईल. ज्याच्यावरती आपले उत्कृष्ट प्रेम अथवा श्रद्धा, नितांत उत्कृष्ट प्रेम आहे त्याच व्यक्तीला आपण देऊ शकतो, खरं प्रेम आहे. तर ते प्रेम या श्लोकातून दिसून येते. तर त्या स्त्रीने देखील पुन्हा दुसऱ्या एका पुरुषाला ते फळ दिलं. त्या स्त्रीचं पण दुसऱ्या एका पुरुषावरती प्रेम असल्यामुळे आणि ते फळ पुन्हा त्या स्त्रीने ज्या पुरुषाने ज्या स्त्रीला दिलं होतं त्या स्त्रीने पुन्हा या राजाला म्हणजे भर्तृहरीला ते फळ दिलं. हा सगळा वृत्तांत पाहून भर्तृहरीला असा धिक्कार करावा असं वाटतो. त्यासाठी भर्तृहरी स्वतःचा आणि स्वतःसहित आपल्या पत्नीचा धिक्कार करताना म्हणतात, याम चिंतयामि सततं मयि सा विरक्ता साप्यन्यमिच्छति जनं सजनोऽन्यसक्तः अस्मत्कृते तु परितुष्यति काचिदन्या धिक्तांच तंच मदनंच इमांच मांच. असा श्लोक आहे. हा श्लोक वसंत तिलका वृत्त आहे. या श्लोकाचं उत्कृष्ट पद्धतीने, छान पद्धतीने श्लोक यांनी सांगितलेलं वर्णनही त्याच पद्धतीने केलेलं आहे श्लोकाचं. या श्लोकातील आपण पद पहिल्यांदा पाहू. याम चिंतयामि सततं मयि सा विरक्ता
सा अपि अन्यम इच्छति जनम सः जनाः अन्य सक्तः अस्मत् कृते तु परितुष्यति काचित् अन्या धिक् तान् च तन् च मदनं च इमान् च मान च अशी या श्लोकात पद आहेत. पहिल्या श्लोकाचा आपण अन्वय पाहू. पद पाहिल्यानंतर आपण अन्वय अशी रीती आहे. पहिल्यांदा श्लोक छान पद्धतीने म्हणायचा चिंतन करत असताना. श्लोक म्हटल्यानंतर पद त्या श्लोकातील जी पद आहेत ते पद सांगायची. पद सांगितल्यानंतर त्या श्लोकाचा अन्वय सांगायचा. अन्वय सांगितल्यानंतर अन्वयाच्या नंतर त्यातील समास अथवा जे काही विग्रह त्यांचा पण विचार करायचा. त्यानंतर मग अर्थ सांगायचा आणि त्यानंतर तात्पर्य अर्थ. या पद्धतीने श्लोकाचं चिंतन असावं. अशी पद्धती आणि अशी रीती आहे श्लोकांचे चिंतन करण्याची. तर आपण आता अन्वय पाहू. याम, आता अहम या पदाचा अध्याय करायचा, कारण चिंतयामी हा धातू आहे. चिंतयामी, तर अहम चिंतयामी म्हणजे मी चिंतन करतो, मी विचार करतो असा अर्थ. अहम याम सततम, सततम निरंतरम म्हणजे नेहमी. याम चिंतयामी सततम मयि सा विरक्ता, मयि सा विरक्ता म्हणजे अहम सततम याम चिंतयामी मयि सा विरक्ता असा पहिल्या ओळीचा अन्वय. दुसऱ्या ओळीचा अन्वय पाहू. या अहम याम चिंतयामी सततम मयि सा विरक्ता साप्यन्यम इच्छति, सापि अन्यम इच्छति जनम स जनोन्यसक्तः सः जनः, जनम स जनो जनः अन्यसक्तः सः जनः अन्यजनम सक्तः असा अन्वय. सः जनः अन्यजनम सक्तः जनम स जनोन्यसक्तः अस्मत् कृते तु, तू अर्थ पादपूर्वकासाठी पादपूर्णासाठी वापरला जातो तू पदे. खरोखर असा पण अर्थ होऊ शकतो त्याचा. तर अस्मत् कृते तू काचित अन्या परितुष्यते नाम संतोषम प्राप्नोति, संतुष्ट होते किंवा संतोष मिळवते. अस्मत् कृते तू परितुष्यति काचित अन्या अस्मत् कृते तू परितुष्यति अथवा संतोषम प्राप्नोति असा अन्वय. धिक्तांच तंच इमांच मांच एवं मदनंच. शेवटी मदनंच आपण असा अन्वय करूया, कारण मध्येच इच्छा होणार नाही. या सगळ्यांचं झाल्यानंतर मग ही अशा प्रकारची जी इच्छा आहे त्या इच्छेचा पण त्याग, धिक्कार असो असा अर्थ सांगायचा आपल्याला. म्हणून शेवटी मदनंच असा घेतलेला आहे आपण. तर अर्थ असा होतो, हा झाला अन्वय. अर्थ याम अहम मी नेहमी सततम निरंतर नेहमी अंतःकरणामध्ये जिचं चिंतन करतो, भर्तृहरी म्हणतो जिचं म्हणजे ज्या पिंगलेचं मी चिंतन करतो नेहमी, ती माझ्यापासून, पिंगला ही माझ्यापासून काय आहे, विरक्त आहे, वेगळी आहे, असं विरक्त आहे. याम चिंतयामी सततम मयि सा विरक्ता साप्यन्यम इच्छति. ती पिंगला देखील अन्य पुरुषाचं चिंतन करते. अन्य पुरुष तो म्हणजे अश्वपाल आहे. त्या अश्वपालाचं ती पिंगला देखील चिंतन करते. साप्यन्यम इच्छति जनम स जनोन्यसक्तः. तो अश्वपाल देखील, सहा जना तो अश्वपाल देखील दुसऱ्या राजनर्तकीचं चिंतन करतो किंवा तिचं मनन करत आहे नेहमी. अस्मत् कृते तू परित, आणि माझ्यासाठी तर, माझ्यावरती तर संतुष्ट आहे किंवा संतोष मिळवते. ती म्हणजे राजनर्तकी, ती राजनर्तकी माझ्यावरती संतुष्ट आहे किंवा संतोष मिळवते. अस्मत् कृते तू परितुष्यति काचिदन्या. माझ्यासाठी दुसरीच कुठली एक स्त्री म्हणजे ती कुठली दुसरी नसून ती राजनर्तकी आहे, ती माझ्यासाठी माझं चिंतन करत आहे. धिक्तांच, तांच म्हणजे त्या पिंगलेचं, तिचा धिक्कार असो, धिक शब्दाचा अर्थ धिक्कार, त्या पिंगलेचा धिक्कार. धिक्तांच तंच त्या पुरुष अश्वपालाचा पण धिक्कार. धिक्तांच तंच इमांच, इमांच म्हणजे ह्या नर्तकीचा पण धिक्कार. कारण जिच्यावर जो प्रेम करतो ती तिच्यावर प्रेम करत नाही, पण ती माझ्यावर करते.
इमांच मांच म्हणजे माझा पण अधिकार, कारण माझं प्रेम आहे ते पिंगलेवर, पिंगला नावाचं जी माझी पत्नी तिच्यावर, पण तिचं अश्वपालावर प्रेम आहे, त्यामुळे तिचा त्या माझा पण अधिकार असो. आणि मदन, मदन शब्दाचा अर्थ काम हा कामदेव असा वापरलेला आहे. मदन शब्दाचा अर्थ काम किंवा कामदेव. त्या इच्छा, काम शब्दाचा अर्थ इच्छा, त्या इच्छेचा पण अधिकार असो. म्हणजे यातून हे सांगता येईल की प्रेमापोटी हा एक अर्थ झाला. दुसरा पहिला एक पूर्ववृत्तांत सांगितला, ते फळाचा सांगितलं, फळ घेऊन सांगितलं, तो एक त्या पद्धतीने एक अर्थ सांगता येईल आपल्याला. अशा पद्धतीने तो वृत्तांत आहे आणि हा अर्थ असा होतो या श्लोकाचा. यातून काय प्रेम आहे, किती प्रेम होतं हे पण दिसून येतं, स्पष्ट होतं या श्लोकातून. आणि धिक्कार का, तर ज्यांचं राजा चिंतन करतो जिचं, तीच राजावरती प्रेम करत नाही म्हणून. अशा क्रमाने वेगवेगळ्या लोकांवरती प्रेम करतात, म्हणून या सगळ्यांचा धिक्कार असो. आणि शेवटी म्हणतात की या इच्छेचा पण त्याग असो. असे वैराग्य निर्माण होतं. आणि त्याप्रमाणे सुरुवातीलाच मी सांगितलं पूर्वपीठिकेत की स्वतःच्या पत्नीचा पण निंदा करतो आणि स्वतःची पण, या श्लोकातून हे दिसून येतं. हा झाला दुसरा श्लोक. आपण 12वा श्लोक पाहूया. तो म्हणजे त्याच्या अगोदर श्लोक आला, थोडक्यात सांगतो. पशु आहेत, पशूंचं म्हणजे हे जे माणसं जे आहेत ते पशुरूप आहेत हे सांगणारा हा श्लोक आहे. तो म्हणजे असा: साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीनः तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनां. असा हा उपजाती वृत्तातील श्लोक आहे. तर साहित्य, आता यात पद पाहू. साहित्य संगीत कला विहीनः हे एक पद आहे. साहित्य संगीत कला विहीनः, साहित्य संगीत कला विहीन साक्षात, साक्षात साक्षात पशु पुच्छ, साक्षात पशु पुच्छ, साक्षात पशु पुच्छ विषाणहीनः हे एक पद. पशु वेगळं, साक्षात वेगळं पद. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीनः तृणं न खादन्नपि, तृणं न खादन् अपि जीवमानः तद् भागधेयं परमं पशूनां. या श्लोकात अशी पदं आलेली आहेत. पदांचं अशी पद आलेत, त्याचा आता आपण श्लोकाचा अन्वय पाहू. साहित्य संगीत कला विहीनः पुच्छ विषाणहीनः साक्षात पशुः अस्ति. म्हणजे साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशुः पुच्छ विषाणहीनः साक्षात पशुः अस्ति, असा पहिल्या ओळीचा अन्वय. तृणं न खादन् अपि, तृणं न खादन् अपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनां, असा या श्लोकाचा अन्वय. सरळ आणि सोपा आहे. तर अर्थ असा होईल: साहित्य संगीत कला विहीनः. साहित्य शब्दाचा अर्थ आपल्याला असा करावा लागेल, साहित्य काव्य अलंकार असा अर्थ. साहित्य शब्दाने घ्यायचे, काव्य अलंकार आदी आदिपदाने दुसरी उरलेली. साहित्य संगीत शब्द आहे, संगीत शब्दाने गानादी जे शास्त्रीय संगीत आहे ते साहित्य संगीत शब्दाने घ्यायचं, गानादी यांचा संग्रह. साहित्य संगीत कला, कला या शब्दाने शिल्प इत्यादी कला घ्यायच्यात. म्हणजे साहित्य संगीत कला विहीनः म्हणजे रहितः, म्हणजे साहित्य ज्याला येत नाही, ज्याला साहित्य म्हणजे काव्य अलंकार इत्यादी येत नाही, ज्यांना गायन येत नाही, अथवा साहित्य संगीत कला ज्यांना प्राप्त नाही, रहित असणारे. पुच्छ, पुच्छ शब्दाचा अर्थ, पुच्छ शब्दाला लांगुल असा देखील अमरकोशाने पण सांगितलंय. पुच्छो स्त्री लूम लांगुले असा अमरकोशात आलेला आहे.
तर लूम पुच्छ शब्द वापरला आहे, त्याचा अर्थ होतो शेपूट असा अर्थ. समानार्थी शब्द वापरला आहे अमरकोशात. शृंग आपला पुच्छ विषाण शब्दाचा अर्थ शृंग, समानार्थी शब्द आहे संस्कृत शृंग. हे पण अमर स्यात विषाण शृंगे असं अमरकोशात, स्यात विषाण शृंगे असं अमरकोशात आलेलं आहे. तर शृंग शब्दाचा अर्थ शिंग असा होतो मराठीत. पुच्छ विषाण आणि शृंग हे समानार्थी शब्द आहेत संस्कृतचे, त्याचा अर्थ होतो शिंग. म्हणजे शेपूट नसलेलं, शिंग नसलेला साक्षात तो पशुच आहे. ज्याला साहित्य येत नाही, काव्यालंकाराचं ज्ञान नाही किंवा येत नाही, ज्याला संगीत येत नाही, गानादी येत नाही, आणि ज्याला कला कुठली अवगत नाही, असे जे माणसं आहेत, असे जे मनुष्य आहेत, ते शेपूट नसलेले आणि शिंग नसलेले साक्षात काय आहेत, ते पशुच आहेत, असा पहिल्या ओळीचा अर्थ आहे. दुसरी ओळ आहे, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन तृणं न खादन्नपि. गवत खात नाहीत ते, तृणं न खादन अपि, गवत खात नाहीत, पण जीवन तर जगतात. स्वतःचं जीवन तर योग्य पद्धतीने ते जगतात म्हणे मनुष्य, पण गवत खात नाहीत. तर पशु काय करतात, गवत खाऊन आपलं उदरनिर्वाह जो आहे तो भागवतात. पण मनुष्य तर गवत खात नाहीत, पण जीवन जगतात. तृणं न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनां. ते भाग्य आहे. भागधेय म्हणजे भाग्य, अदृष्ट असा अर्थ घेतला. भाग्य जे आहे ते श्रेष्ठ, परमं पशूनां, श्रेष्ठ असं पशूंचं भाग्य आहे. म्हणजे ते कसं भाग्य, यातून असं स्पष्ट होईल की ते पशु थोडक्यात असं म्हणतायत की यांना शेपूट नाही, शिंग नाही, गवतही खात नाहीत, तरी देखील यांना पशुसंज्ञा आहे, साक्षात पशु असं म्हटलेलं आहे सुभाषितकाराने, अथवा नीतिशतकाचे जे रचयिता आहेत त्या भर्तृहरींनी साक्षात पशु आहेत असं म्हटलेलं आहे. किती अपमानास्पद ही गोष्ट आहे असं या श्लोकातून सुचवायचं आहे. म्हणजे ते पशु म्हणतात आमचं किती मोठं भाग्य आहे की आम्हाला शिंग आहेत, शिंग आहे, शेपूट आहे आणि आम्ही गवत खातो, तरी आम्हाला देखील भर्तृहरी हे कवी मोठे, एवढे तत्ववेत्ते, योगी, महावैयाकरण असणारे असे राजर्षी प्रवर, ते आम्हाला पशु म्हणत नाहीत. पण अशा प्रकारचे माणसं जर असतील, ज्यांना साहित्य येत नाही, संगीत येत नाही, कला ज्यांनी मिळवलेली नाही, असे ते साक्षात पशुच आहे. हे किती त्यांचं दुर्भाग्य, आणि आमचं किती भाग्य की आम्ही आला पशु वस्तुस्थित्या वा जे वनचर आहे ते साक्षात पशु आहेतच, पण ते पशु असून देखील त्याला पशुची उपमा यांनी दिलेली नाही. हे आमचं श्रेष्ठ भाग्य आहे असं या श्लोकातून आपल्याला सुचवायचं आहे त्यांना, संस्कृत टीकाकारांना. हे आपण यातून सांगू शकतो. हा झाला 12वा श्लोक. साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पुच्छ विषाणहीन तृणं न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनां. 12वा श्लोक. 13वा श्लोक आहे तो असा, याचं मी पूर्वीच चिंतन केलेलं आहे, तरीसुद्धा मी या ठिकाणी त्याचं चिंतन करतो. हा जो श्लोक आहे तोच त्याच वृत्तातला आहे, आणि जो 13वा श्लोक सांगणार आहे त्याचं असं की पूर्वपेटिका या ठिकाणी देखील पशुच म्हटलेलं आहे. पशु संचार करतात, केवळ जमिनीवरती राहतात, आणि पशूंचं वर्णन करणारा हा श्लोक. कोण पशु, तर अशा प्रकारचे हे गुणांनी रहित अशा प्रकारचे लोक ते पशु आहेत. असे पशूंचं वर्णन करणारे 2 श्लोक आहेत, 12 आणि 13वा. तर 13वा श्लोक तो असा, येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. आता या श्लोकात 21 पदं आहेत एकूण. येषां न विद्या न तपः न दानं ज्ञानं न शीलं न गुणः न धर्मः. येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भुवि
भारभूताः मनुष्यरूपेण मृगाः चरन्ति. असे 21 पदात्मक हा श्लोक आहे. म्हणजे या श्लोकात 21 पद आहेत. या श्लोकाचा अन्वय असा होतो, येषां विद्या न, येषां तपः न, येषां दानं न, येषां ज्ञानं न, येषां शीलं न, येषां गुणाः न, येषां धर्मः न, ते मृत्युलोके भूयभारभूताः मनुष्यरूपेण मृगाः चरन्ति संचरन्ति. ते नाम नराः, असा अध्यार करायचा. नराः म्हणजे मनुष्याः इत्यर्थ. हा झाला अन्वय. सरळ आणि सोपा अन्वय आहे. अर्थाचा आपण विचार करूया. येषां न विद्या असं सांगितलं. आता येषां हे पद आहे. या पदांचा येषां न विद्या इथे येषां विद्या न या ठिकाणी आहे, पण दुसरे जे उरलेले 6 गुण आहेत, 6 पद आहेत, त्यांच्या ठिकाणी येषां या पदाचा अन्वय करायचा आहे. तर या ठिकाणी एक सांगता येईल, असं आपल्याला चिंतन करता येईल. येषां हे पद आपण येषां न विद्या न तपोन, तपोन या ठिकाणी पण येषां या पदाचा अनुषंग शास्त्रात, न्यायशास्त्रात यालाच अनुषंग असं म्हणतात. वरील वाक्यातील पदाचा पुढच्या वाक्यामध्ये पदाचा समन्वय करणं किंवा संग्रह करणं म्हणजेच अनुषंग, आणि पुढच्या वाक्यातील पदाचा पहिल्या वाक्यामध्ये पद ते घेणं म्हणजेच त्याला व्यतिशंग असं न्यायशास्त्राची भाषा आहे. व्याकरणशास्त्रात त्यांनी हे सांगितलं की व्याकरणशास्त्रात वेगळे पद आहेत. अनुवृत्ती आणि अपकर्ष असं म्हणतात. व्याकरणशास्त्रात अनुवृत्ती म्हणजे पहिल्या सूत्रातील जे पद आहे ते दुसऱ्या सूत्रात घेणं म्हणजे अनुवृत्ती असं म्हणतात, आणि दुसऱ्या सूत्रातील पद हे पहिल्या सूत्रामध्ये नेणं यालाच म्हणतात अपकर्ष. असं वेगवेगळी शैली, त्यांची वेगळी शब्द वापरलेले शास्त्रकारांनी. अनुवृत्ती म्हणा किंवा अनुषंग म्हणा. तर आपल्या येषां या पदाचा येषां विद्या न शब्दाचा अर्थ नास्ती, ज्यांनी विद्या मिळवलेली नाही असा अर्थ होतो. येषां तपः न, ज्यांनी तप मिळवलेलं नाही असा अर्थ. तर पहिलं आहे विद्या. येषां विद्या न, ज्यांनी विद्या संपादन केलेली नाही अथवा मिळवलेली नाही. विद्या ती म्हणजे कुठली, तर व्याकरणमीमांसादी विद्या ज्यांनी मिळवलेली नाही. व्याकरणमीमांसादी असं टीकाकाराने उल्लेख केला आहे. याचा थोडक्यात अर्थ शास्त्रविद्या ज्यांनी मिळवलेली नाही किंवा संपादन ज्यांनी केलेलं नाही. येषां न विद्या येषां तपः न, येषां न विद्या न तपो. तर तप शब्दाने व्रत उपवास ज्यांनी मिळवलेले नाहीत किंवा केलेले नाहीत. व्रत शब्दाने प्रदोषादी व्रत घ्यायचे. उपवास शब्दाने एकादशी इत्यादी उपवास घ्यायचे. ज्यांनी एकादशी केलेले नाहीत अथवा ज्यांनी प्रदोषादी व्रत केलेले नाहीत, ज्यांनी मिळवलेलं नाही, संपादन केलेलं नाही. दुसरं येषां न विद्या न तपो न दानम. दान शब्दाचं दान कुठे करावं, तर सत्पात्रामध्ये दान करावं. तर सत्पात्रात योग्य दान ज्यांनी दिलेलं नाही, म्हणजे दान ते म्हणजे कुठलं असेल, गोदान असेल अथवा धनाचं अर्पण करणं, धन देणं असेल. धन म्हणजे पैसा, पैशाचं दान देणं. येषां न विद्या न तपो न दानम ज्ञानम. ज्ञान शब्दाने यद्यपि न्यायशास्त्रकाराने ज्ञानशब्दम ज्ञानम द्विविधम यथार्थ ज्ञानम अयथार्थ ज्ञानंच असं वापरलेलं असं ज्ञानशब्द, जरी म्हणजे यथार्थ ज्ञान, खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान असा जरी उल्लेख केलेला असला न्यायशास्त्रकाराने, तरी देखील आपल्याला या ठिकाणी ज्ञानशब्दाने व्यावहारिक ज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान, तर शास्त्रीय ज्ञानात हे येतं खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान, पण व्यावहारिक ज्ञान देखील आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजेच व्यावहारिक ज्ञान ज्यांनी मिळवलेलं नाही अथवा शास्त्रीय ज्ञान ज्यांनी मिळवलेलं नाही, हे दोन्ही ज्ञान ज्यांनी मिळवलेलं नाही असं. या ठिकाणी अजून विचार आपल्याला करता येईल असा की ज्यांनी व्यावहारिक ज्ञान, मी तर असं म्हणेल की एक वेळेस शास्त्रीय ज्ञान मिळवलं नाही तरी चालेल, पण व्यावहारिक ज्ञान त्याला असायलाच हवं. तर कसं वागावं मनुष्याने, कसं उठावं, कसं बसावं, कसं बोलावं, असं हे जे अशा इत्यादी प्रकारचं जे व्यावहारिक ज्ञान आहे ते मनुष्याला प्रत्येक असलंच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मी सांगितलं की व्यावहारिक ज्ञानच असलं पाहिजे एक वेळेस,
आणि शास्त्रीय ज्ञान असलं पाहिजे असं काही नाही. याचा अर्थ शास्त्रीय ज्ञान नको आहे असा अर्थ होत नाही. तात्पर्य असं की दोन्ही असलं पाहिजे. मुख्य पहिलं प्रधान म्हणजे व्यावहारिक ज्ञान मिळवायला पाहिजे मनुष्याने. ते मिळवलं तर सुतराम त्याला शास्त्रीय ज्ञान प्राप्त होणारच, यात तिळमात्र संशय नाही. म्हणून व्यावहारिक ज्ञान पहिल्यांदा प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे आणि नंतर शास्त्रीय ज्ञान पण संपादन त्यानं केलं पाहिजे. म्हणजे व्यावहारिक ज्ञानासहित शास्त्रीय ज्ञान ज्यांनी मिळवलेलं नाही असं ज्ञान. येषां न विद्या न तपो न दानम. ज्ञानम न शीलम. शीलम शब्दाचा अर्थ सदुत्तम, शुद्ध चारित्र्य असा अर्थ होतो. शुद्ध चारित्र्य ज्यांनी मिळवलेलं नाही. येषां न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म. गुण, गुण या शब्दाने सत्वगुण सांगितलेले आहेत. गुण या शब्दाने सत्वगुण घ्यायचे आहेत आपल्याला. ज्यांनी सत्वगुण मिळवलेले नाहीत. यद्यपि वेदांत अद्वैत वेदांत शास्त्रकारांनी अथवा सांख्यशास्त्रकारांनी यद्यपि गुण शब्दाचा प्रयोग यद्यपि त्यांनी सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या ठिकाणी केलेला असला तरी देखील या ठिकाणी आपल्याला सत्वगुणच प्रधान आहेत आणि तेच गुण घ्यायचे आहेत. तर सत्वगुण कशाने प्राप्त होतील? आहार, व्यवहार आणि विचार यांनी सत्वगुणाची अभिवृद्धी होते. तर आहार चांगला असला पाहिजे, आपल्याला सात्विक भोजन असलं पाहिजे, आहार चांगला असला पाहिजे, व्यवहार चांगला असला पाहिजे योग्य पद्धतीचा. त्यानंतर विचार, आपले जे विचार आहेत ते सकारात्मक असले पाहिजेत, पॉझिटिव्ह थिंक असला पाहिजे, निगेटिव्ह थिंक नसावा, नकारात्मक विचार नसावेत, सकारात्मकच विचार असावेत आणि चांगले विचार असावेत ते पण. हे जर असतील तर सत्वगुणाची अभिवृद्धी, सत्वगुण प्राप्त होतील. हे सत्वगुण ज्यांनी मिळवलेले नाहीत अथवा संपादन केलेले नाहीत. धर्म शब्दाने सातवा जो गुण, येषां न विद्या न तपो न दानम ज्ञानम न शीलम न गुणो न धर्म, सातवा गुण सांगितला धर्म. धर्म नव सदाचरण. सज्जनांनी अथवा संतांनी जे आचरण सांगितलं ते ज्यांनी मिळवलेलं नाही अथवा संपादन केलेलं नाही, असे सगळे हे सातही गुण ज्यांनी मिळवले नाहीत, अशा प्रकारच्या गुणांनी, अशा प्रकारचे विशिष्ट संपादन ज्यांनी केलेले नाहीत अथवा मिळवलेले नाहीत अथवा प्राप्त केलेले नाहीत, ते मृत्यूलोके भुवि भारभूता. ते ह्या मृत्यूलोकामध्ये जमिनीवर भारभूता म्हणजे भारस्वरूप. भूत शब्द स्वरूप असा अर्थ घेतला, म्हणजे भारस्वरूप आहेत. म्हणजे त्यांचा या पृथ्वीवर, या जमिनीवर, या मृत्यूलोकामध्ये जमिनीला केवळ भारच झालेला आहे. ते मृत्यूलोके भुवि भारभूता मनुष्यरूपेण मृगाः चरन्ति संचरन्ति. म्हणजे मनुष्याच्या रूपाने ते या पृथ्वीवर केवळ संचार करतात, केवळ फिरतात, हटन करतात केवळ, असा अर्थ होतो. म्हणजे तात्पर्य असं की या श्लोकाचं जर मनुष्याला पशुत्व निवारक म्हणून काय करावं माणसाने अथवा मनुष्याने? पशुत्व निवारक विद्यादींचा संग्रह करावा अथवा पशुत्व निवारक विद्यादी संपादन करावी, असं या श्लोकाचं तात्पर्य. जर कालच मी उल्लेख केला होता, जसं की मनुष्यत्व हा त्या मनुष्याचा धर्म, तसा पशुत्व हा धर्म आहे. जर आपल्याला असं वाटत असेल की माझ्यावरती पशुत्व नावाचा हा धर्म नको आहे, असं जर वाटत असं जर हवं असेल तर त्या माणसाने काय करावं, त्या मनुष्याने काय करावं की ह्या जे सांगितलेत वर विद्या, तप, दान, ज्ञान, शील, गुण इत्यादी जे गुण सांगितले 7, हे गुण त्यांनी संपादन करावेत. जर असं वाटत असेल की पशुत्वाचं निवारण करावं, म्हणून श्लोकाचं तात्पर्य असंच की पशुत्व निवारक विद्यादींचा मनुष्याने संग्रह अवश्य करायला हवा, हे या श्लोकाचं तात्पर्य आहे. 13वा श्लोक. अजून एक श्लोक, 5वा श्लोक आहे तो अनुष्टुप छंदातला. तो म्हणजे असा, वरम पर्वत दुर्गेषु भ्रांतं वनचरैः सह न मूर्खजन संपर्क सुरेंद्र भवनेष्वपी. असा श्लोक आहे अनुष्टुप छंदात. याचं थोडंसं सोपा श्लोक आहे, थोडंसं चिंतन करून आपण येथे थांबणार आहोत. तर वरम पर्वत दुर्गेषु, वरम पहिले पद, वरम पर्वत दुर्गेषु भ्रांतं वनचरैः सह.
वरं पर्वतदुर्गेषु भ्रान्तं वनचरैः सह न मूर्खजनसम्पर्कः न मूर्खजनसम्पर्कः सुरेंद्रभवनेषु अपि. शपथ आहेत. तर अन्वय सोपा आणि सरळ आहे. वरम पर्वतदुर्गेषु भ्रांतं वनचरैः सह, पर्वतदुर्गेषु वनचरैः सह भ्रांतं वरम भवति. भवति या पदाचा अध्याहार करायचा. दुसऱ्या वाक्यात असणारं, दुसरीकडे कुठे असणारं जे पद आहे ते पद या ठिकाणी घेणं म्हणजे दुसरीकडचं, त्याला अध्याहार असं म्हणतात थोडक्यात. तर भवति याचा अध्याहार केला. पर्वतदुर्गेषु वनचरैः सह भ्रांतं वरम भवति. म्हणजे पर्वतदुर्ग शब्दाचा अर्थ कठीण जरी असला, पर्वत चढण्यास अशक्य असला तरी, पर्वतदुर्गेषु पर्वत चढण्यास अशक्य असला तरी सुद्धा, वनचरैः सह, वने चरन्ति इति वनचराः असा विग्रह होतो. वनामध्ये चरतात ते वनचर, त्यांच्यासोबत भ्रांतम शब्दाचा अर्थ भ्रमण करणं किंवा फिरणं. ते वरम शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. म्हणजे पर्वत चढण्यास जरी अशक्य असला तरी सुद्धा जे वनचर आहेत, वनचर म्हणजे व्याघ्रादीचे, वाघ इत्यादी जे वनचर आहेत, त्यांच्यासोबत फिरणं हे श्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. कल्याणकारक आहे. का? खाली दृष्टांत देतात. का कल्याणकारक आहेत त्याचा दृष्टांत खाली सांगतात दुसऱ्या ओळीमध्ये. न मूर्ख जनसंपर्क सुरेंद्र भवनेषु अपि. न मूर्ख जनसंपर्कः, जनसंपर्क न मूर्ख जनस्य संपर्कः, मूर्ख जनसंपर्कः असा षष्ठी तत्पुरुष समास होतो या ठिकाणी. तर मूर्ख जनसंपर्कः सुरेंद्र भवनेषु अपि मूर्ख जनसंपर्कः न वरम भवति. आता दोन, वरम आणि भवति हे दोन पद घ्यायचेत आपल्याला या ठिकाणी. अन्वयासाठी अन्वयामध्ये घेतलेत. अर्थ लागण्यासाठी दोन पदाची आवश्यकता आहे. तर सुरेंद्र भवनेषु अपि म्हणजे सुरेंद्र, सुर शब्दाचा अर्थ राक्षस, राक्षसांचा पराभव करून ज्यांनी राज्य प्राप्त केले असे आहे जे इंद्र, सुरेंद्र म्हणून त्यांचं नाव आहे सुरेंद्र. सुरेंद्र जे आहेत ते सुरेंद्राचं भवन शब्द, भवनम गृहम समानार्थी शब्द आहेत. भवन शब्दाचा अर्थ आहे घर. तर त्या इंद्राच्या घरामध्ये देखील आपली शब्दाचा अर्थ सुद्धा अथवा देखील, त्या इंद्राच्या घरात देखील, तात्पर्य अर्थ असा होतो स्वर्गात देखील मूर्ख लोकांचा संपर्क, संगती, त्यांचा संपर्क, संगती काय आहे? श्रेष्ठ नाही, श्रेष्ठ होत नाही असा दुसऱ्या ओळीचा अर्थ होतो. मूर्ख जनसंपर्कः सुरेंद्र भवनेषु अपि वरम न भवति, श्रेष्ठ होत नाही असा या श्लोकाचा अर्थ आहे. हा श्लोक अनुष्टुप छंदामध्येच आहे. असं एकंदरीत पहिल्या श्लोकाचा दोन अनुष्टुप छंदाचा आपण चिंतन केलं आहे. एक वसंत तिलका वृत्ताचा आणि एक उपजाती वृत्ताच्या दोन श्लोकांचं चिंतन केलं आहे. असं एकूण 5 श्लोकांचा पण या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा मी श्रोत्र मंडळींची आणि आपल्या संत समागम या पेजचे आणि प्रवीण दिवाकर यांचे मी पुन्हा मनःपूर्वक आभार मानतो आणि माझं मी व्याख्यान या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. नमस्कार.